नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण बिना अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपण ब्लाऊजचं फ्रंट पार्ट घेतला आहे आणि त्यावर टिक करून घेतली आहे, म्हणजे आपल्याला उलट आणि सुलट दोन्ही बाजू समजतात. तर या ठिकाणी आपण हे दोन्ही फ्रंट पार्टची स्टिचिंग करून घेणार आहोत. तर ते मी कशा पद्धतीने केली आहे, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर आपण कटोरीला टक्स देऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी आपला कटोरीचा टक्स देऊन झाला आहे. तर छान असा आपल्या कटोरीला पफ आला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आपली कटोरीचा टक्स अगदी व्यवस्थित दिला आहे. तर आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही टोक असे जॉईन करून आपल्याला साईड पार्ट जोडायचे आहेत. कटोरी जोडताना आपल्याला नेहमी वरच्या साईडनेच कटोरी जोडायची असते, जेणेकरून आपली कटोरी व्यवस्थित जोडली जाते. आता आपली कटोरी जोडून झाली आहे. कटोरी जोडताना नेहमीही डबल स्टिच करायची असते. आता आपल्याला दुसऱ्या साईडची पण कटोरी त्याचप्रमाणे जोडून घ्यायची आहे. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कटोरी आणि क्रॉसपट्टीचे दोन्ही टोक जॉईन करून आपल्याला त्यावर शिलाई घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला नेहमी डबल शिलाई घ्यावी लागते, जेणेकरून आपली क्रॉसपट्टीची शिलाई उसवायला नको. आता आपण वरच्या साईडने फोल्ड करून पुन्हा एकदा क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे. तर या ठिकाणी खूप छान असं क्रॉसपट्टीला फिनिशिंग येतं. आतल्या बाजूलाही आपली क्रॉसपट्टीची शिलाई वगैरे दिसत नाही आणि त्यांनी फिनिशिंग पण छान येते. तुम्ही बघू शकता, खूप छान असं आपली क्रॉसपट्टी जोडून झाली आहे. तर या ठिकाणी आपले ब्लाऊजचे दोघं फ्रंट पार्ट हे तयार झाले आहेत. तर आता आपल्याला हुकाय पट्टी बनवायची आहे. या ठिकाणी मी 2 इंचची पट्टी घेऊन आईसाठी पट्टी जोडून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण आयपट्टी तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हुकसाठी पट्टी जोडून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली हुकाय पट्टी पण तयार झाली आहे. आता आपण बाही कशी रेडी करायची ते बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण ब्लाऊज कटिंग करताना जे 1.5 इंच बाहीमध्ये ॲड केले होते खालच्या साईडने, ते आपण आता या ठिकाणी फोल्ड करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी एक टिक करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला उलट बाजू आणि सुलट बाजू लगेच कळते. तर आपल्याला उलट्या बाजूने अर्धा इंचाने एक फोल्ड करायचा आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाने अगोदर फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यावर शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला आपण नोच दिली होती 1.5 इंचाला, तर आपण त्या ठिकाणी फोल्ड करायचं आहे, म्हणजे 1 इंचाचं परत आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली बाही रेडी झाली, म्हणजे तयार झाली. खूप पटकन अशी ही आपली बाही तयार होऊन जाते. तर त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडची पण तयार करून ठेवली होती. तर आता आपण पाठीमागचा गळा बघणार आहोत. ब्लाऊज कटिंग करताना आपण पाठीमागचा गळा कट केला नव्हता, ते मी तुम्हाला आता सांगते. तर या ठिकाणी मी गळा घेतला आहे 2.25 इंच. जर का तुमचं शोल्डर उतरत असेल 2.5 इंचचा आपण गळा घेतो, तर त्या ठिकाणी मी 2.25 इंचचा घेतला आहे. आणि गळ्याची लांबी आपण घेतली आहे 10.5 इंच. तर या ठिकाणी गळ्याची लांबी आपण 10.5 इंच घेतली आहे आणि गळ्याची रुंदी आपण घेतली आहे 3 इंच. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी ब्रॉड गळा घेतला आहे आणि खालच्या साईडने आपण 4 इंचवर एक टिक करून घेतली आहे आणि 4.5 इंचवर आपण एक लाईन देऊन घेतली आहे. तो आपला टक्स पॉईंट आहे, जे पाठीमागे आपण टक्स देतो तो टक्स पॉईंट आहे. तर आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हवा त्या आकारमध्ये तुम्ही गळा कटिंग करू शकतात. तर या ठिकाणी मी गोल गळा कटिंग केली आहे. तर आता आपल्याला टक्स पॉईंट स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशाप्रमाणे आपण दोघं टक्स पॉईंट शिवून घेतले आहे. आता आपल्याला पाठीमागची पट्टी जोडून घ्यायची आहे.
जी कमरपट्टी असते ती मी 2 इंचाची कट केली होती. तिला एका साईडने मी शिलाई करून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडने मी आता तिला जोडून घेत आहे. कमरपट्टी जोडताना आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची असते. तर या ठिकाणी मी ही पट्टी जोडून घेत आहे. आता हिला फोल्ड करायची आहे आणि आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी हिला एक दाबटीप देऊन घेत आहे. तर या ठिकाणी आपण पट्टी जोडून घेतो. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर या ठिकाणी आपण पट्टी जोडून झाली आहे. तर आपण पाठीमागचा भाग हा सरळच ठेवला आहे आणि फ्रंट पार्ट जे आहेत ते आपण त्यावर उलट्या साईडने ठेवले आहेत. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर पाठीमागचा भाग आणि शोल्डर आपल्याला व्यवस्थित जॉईन करून शिलाई करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपले शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर या ठिकाणी मी पायपिंग पट्टी घेतली आहे. 1.5 इंचाची पायपिंग पट्टी आहे. क्रॉसमध्ये कट करून मी तिला जॉईन करून घेतली आहे व एका साईडने फोल्ड केली आहे. तर आता आपण ती पायपिंग पट्टी जोडून घेणार आहोत. व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी पायपिंगचा व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे. तुम्हाला जर का पायपिंग कशी करायची त्याचा सेपरेट व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही बघू शकतात. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं या ठिकाणी पायपिंग जोडून झालेली आहे. तर खूप छान असं पायपिंग आपल्या ब्लाऊजला झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पायपिंग तयार झाली आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. त्यासाठी शोल्डर आपण खालच्या साईडने ठेवलं आहे आणि त्यावर आपल्याला बाही ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडताना आपल्याला नेहमी सेंटरने बाही जोडायची आहे. म्हणजे आपण बाही कट करताना जिथं नोच दिली असते ते आपलं बाहीचं सेंटर असतं. ते सेंटर आणि शोल्डर हे दोघांना लॉक करायचं आणि मग बाही जोडायला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने जर का आपण बाही जोडली तर आपली बाही तिरकस वगैरे होत नाही आणि छान असं आपल्या बाहीची फिनिशिंग पण येते. तर अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने पण आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आपल्याला शोल्डरवरनंच आपल्याला शिलाई घ्यायची आहे. शिलाई करताना आपल्याला अर्धा इंचचा गॅप सोडूनच शिलाई करायची असते. तर अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण बाहीला डबल स्टिच करून घेणार आहोत. याआधी पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की आपण कुठल्याही पार्ट जर का आपण शिलाई करतो तर त्याला डबल शिलाई ही आपल्याला द्यावीच लागते. पूर्ण ब्लाऊजला आपण डबल शिलाईने कव्हर करतो, म्हणजे आपल्या ब्लाऊजची शिलाई कुठेही उसवत वगैरे नाही, म्हणून डबल शिलाई ही द्यावीच लागते. तर या ठिकाणी आपली बाही जोडून झालेली आहे. तर आता आपण ब्लाऊजचं फ्रंट पार्ट आणि पाठीमागचा भाग दोघांना सरळ बाजूने जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर ही शिलाई आतल्या बाजूस असणार आहे. म्हणजे काय होतं की आपल्या ब्लाऊजला खूप छान असं फिनिशिंग येते आणि शिलाई ही व्यवस्थित दिसते. तर अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घेणार आहोत. आता ब्लाऊजला उलट्या बाजूने आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण दाबटीप देऊन घेत आहोत. ही ब्लाऊजची उलटी साईड आहे. तर आपण जी फ्रंटला शिलाई केली ती आता आतल्या बाजूस दाबटीपमध्ये पॅक झाली. तर याने काय होतं की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि शिलाईचे असे धागे वगैरेही आपल्या ब्लाऊजमध्ये जास्त दिसत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की शिलाई अगदी व्यवस्थित झालेली आहे. आपली बाही अगदी व्यवस्थित जोडून झालेली आहे. दोन्ही पॉईंट अगदी बरोबर मॅच झाले आहेत. तर त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडची बाजू पण जोडून घेतली आहे. तर आपले ब्लाऊजची शिलाई या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. खूप छान असं फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई कव्हर केली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.